नमस्कार मंडळी, आजचा हा विशेष संदेश तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण 7 जून रविवारपासून तुमच्या आयुष्यात काही अशा घडामोडी घडण्याचे संकेत मिळत आहेत, ज्यामुळे तुमच्या जीवनाची दिशा बदलू शकते. मंडळी, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक असा काळ येतो जेव्हा नशिबाचे चक्र अचानक फिरायला सुरुवात करते. अनेक दिवसापासून बंद असलेले मार्ग उघडू लागतात, अडथळे कमी होऊ लागतात आणि ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या अचानक शक्य होऊ लागतात. कुंभ राशीच्या अनेक लोकांनी गेल्या काही महिन्यात संघर्ष, प्रतीक्षा आणि निराशा अनुभवली असेल. काही कामे अडकली असतील, काही स्वप्ने अपूर्ण राहिली असतील, काही लोकांच्या आयुष्यात विश्वासघात किंवा मनस्ताप देखील झाला असेल. पण मंडळी, ग्रह सांगत आहे की आता परिस्थिती कायमची तशी राहणार नाही. 7 जून रविवार हा दिवस तुमच्या आयुष्यात एक नवीन संदेश घेऊन येत आहे. हा संदेश आशेचा, हा संदेश बदलण्याचा आणि हा सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा संदेश नव्या संधीचा आहे. विशेष म्हणजे हा बदल अचानक घडू शकतो. एखादा फोन कॉल, एखादी भेट, एखादा संदेश किंवा एखादी अशी संधी जी अपेक्षित नसली तरी केली असेल. यापैकी कोणतीही गोष्ट तुमच्या जीवनात पुढील अध्याय सुरू करू शकते. मंडळी, कुंभ राशीचे लोक स्वभावाने दूरदृष्टी असलेले, बुद्धिमान आणि वेगळा विचार करणारे असतात. पण अनेक वेळी तुम्ही स्वतःवर जास्त कठोर होता, स्वतःच्या चुका मान्यता ठेवता आणि त्यामुळे पुढे जगण्याची वेळ कमी होते. आता विश्व तुम्हाला सांगत आहे, भूतकाळ मागे सोडा, कारण नशिबाचा खेळ सुरू झाला आहे. मात्र हा खेळ एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. प्रत्येक संधी ओळखावी लागेल, प्रत्येक संकेत समजून घ्यावा लागेल. कारण काही वेळा आयुष्य बदलणारे क्षण खूप सध्या स्वरूपात आपल्या समोर येतात. मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नशिबाचा खेळ नेमका कसा सुरू होणार, पैसा, करिअरमध्ये कोणते बदल घडणार, प्रेम आणि नातेसंबंधामध्ये काय घडू शकते, कोणत्या गोष्टीपासून सावध राहणे आवश्यक आहे आणि शेवट कुंभ राशीसाठी एक विशेष उपाय. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण ग्रह संकेत सांगत आहे कुंभ राशीच्या जीवनात आता मोठा खेळ सुरू झाला आहे आणि येणारे काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. तर घराची रहस्यमय हालचाल आणि नशिबाचा खेळ सुरू होण्यामागचे कारण. आता आपण त्या महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत, ज्याची प्रत्येक कुंभ राशीच्या व्यक्तीला उत्सुकता आहे. 7 जून रविवार इतका खास आहे. ग्रह कोणते संकेत देत आहेत आणि अचानक मोठा बदल घडण्यामागं नेमके कारण काय आहे? मंडळी, सध्या तुमच्या आयुष्यातील ऊर्जा हळूहळू बदलत आहे. अनेक दिवसापासून ज्या गोष्टी मागं अडथळे येत होते ते आता पुन्हा सरकू लागतील. ज्या कामासाठी तुम्ही खूप प्रयत्न केले पण यश मिळाले नाही, त्यामागे आता आशेचा किरण दिसू शकतो. कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ विशेष आहे, कारण तुमच्या विचारसरणीमध्ये आणि निर्णय क्षमतेमध्ये मोठा बदल होणार आहे. तुमच्या काही गोष्टींबद्दल अचानक स्पष्टता मिळू लागेल. पण ज्याची प्रश्न उत्तरे सापडत नव्हती त्याची आता दिशा आता दिसू शकते. मंडळी, अनेक वेळा नशिबाचा खेळ हा बाहेरच्या परिस्थितीमध्ये सुरू होत नाही, तो आपल्या विचारापासून सुरू होतो. आणि ग्रह सांगत आहे की तुमच्या मनामध्ये आता एक नवीन आत्मविश्वास निर्माण होणार आहे. नाही, कुंभ राशीच्या लोकांना अचानक एखादी महत्त्वाची व्यक्ती भेटू शकते. ही व्यक्ती तुमच्या करिअरमध्ये, व्यवसायात किंवा वैयक्तिक जीवनात मोठी भूमिका बजावू शकते. तिचा एक सल्ला किंवा एक संधी तुमच्या भविष्याची दिशा बदलू शकते. विशेष म्हणजे या काळात तुमच्या अंतर्मनाचे संकेत खूप मजबूत असतील. एखाद्या गोष्टीमधील मन वारंवार काही सांगत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण तुमची अंतःशक्ती तुम्हाला योग्य मार्ग दाखवू शकते. मंडळी, ग्रह आणखीन एक महत्त्वाचा संदेश देत आहे. तुमच्या आजूबाजूला काही लोक असे असू शकतात जे तुमच्या यशामुळे आनंदी नाही. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीसमोर तुमच्या योजना सांगणे टाळा. तुमची पुढची पावले शांतपणे आणि विचारपूर्वक उचला. 7 जून नंतर काही कुंभ राशीच्या लोकांना अचानक प्रवासाचे योग दिसत आहे. या प्रवासा कामासाठी, शिक्षणासाठी किंवा एखाद्या महत्त्वाच्या भेटीसाठी असू शकतो. या प्रवासातून नवीन संधी निर्माण होऊ शकतात. मंडळी, एक गोष्ट विशेष लक्षात घ्या. काही वेळा विश्व आपल्याला पुढे नेण्यासाठी काही योग्य आपल्या आयुष्यातून दूर करते. एखादे नाती, एखादे सवयी किंवा एखाद्या परिस्थितीचे संपुष्टात येऊ शकते. पैसा, धनलाभ आणि आर्थिक जीवनात मोठा बदल.
आता आपण त्या विषयावर बोलणार आहोत ज्याची प्रत्येकाला उत्सुकता असते, पैसा, आर्थिक प्रगती आणि धनलाभ. कुंभ राशीच्या अनेक लोकांसाठी गेला काळ आर्थिकदृष्ट्या सोप्या नव्हत्या. काहींचे पैसे अडकलेले होते, काहींना अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हतं, तर काही लोक सतत वाढणाऱ्या खर्चामुळे चिंतेत होते. पण आता ग्रहाची स्थिती हळूहळू बदलत आहे. 7 जून रविवारपासून तुमच्या आर्थिक जीवनात काही सकारात्मक घडामोडी दिसू शकतात. मंडळी, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला एखादी नवीन आर्थिक संधी मिळू शकते. ही संधी नोकरीतून, व्यवसायातून, गुंतवणुकीतून किंवा एखाद्या नवीन प्रकल्पातून मिळू शकते. विशेष म्हणजे ही संधी अशा ठिकाणाहून येऊ शकते जिथून तुम्ही अपेक्षा केली नसेल. काही कुंभ राशीच्या लोकांना अडकलेले पैसे परत मिळू शकतात. एखादा जुना व्यवहार पूर्ण होऊ शकतो. अनेक दिवसापासून थांबलेली रक्कम हातात येऊ शकते. मंडळी, काही लोकांसाठी हा काळ अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग उघडणारा ठरू शकतो. साईड बिझनेस, ऑनलाईन काम, नवीन कौशल्य आणि किंवा एखादा छोटा प्रकल्प पुढे जाऊन मोठ्या कामाचे साधन ठरू शकतं. नशिबाचा खेळ सुरू झाला याचा अर्थ फक्त अचानक पैसा मिळणे असा नाही. कधी कधी नशीब आपल्याला योग्य संधी देते, त्या संधीचा फायदा घेणे आपल्याला हातात असते. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ विशेष लाभदायक ठरू शकतो. नवीन ग्राहक मिळू शकतात, जुने ग्राहक पुन्हा संपर्क करू शकतात. काही लोकांना मोठ्या व्यवहारातून संधी मिळू शकते. मंडळी, जर तुम्ही बराच काळ एखादी व्यवसाय कल्पना मनात ठेवून बसला तर असं तिच्यावर काम सुरू करण्याची वेळ जवळ आली आहे. मात्र कोणतीही मोठी गुंतवणूक करणं विचार करता नका करू. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी देखील आनंदाची बातमी येऊ शकते. काहींना पगारवाढ, बोनस किंवा अतिरिक्त जबाबदारीमुळे आर्थिक लाभ मिळू शकतो. काही कुंभ राशीच्या लोकांना अचानक दुसऱ्या ठिकाणाहून किंवा दुसऱ्या कंपनीतून चांगली ऑफर मिळू शकते. मंडळी, ग्रह एक इशारा देखील देत आहे. या काळात पैशाच्या बाबतीत कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. मोठ्या नफ्याचे आश्वासन देणाऱ्या लोकांपासून सावध राहा. प्रत्येक आर्थिक निर्णयाचा नीट विचार करा. विशेष मित्र किंवा नातेवाईकांसोबत पैशाचे व्यवहार करताना काळजी घ्या. भावना आणि पैसा एकत्र आल्यावर अनेकदा गैरसमज निर्माण होतात. पैसा कमवायचे महत्त्व पैसा टिकवण्याचे त्याहून महत्त्वाचे आहे. म्हणून या काळात उत्पन्न वाढवण्यावर बातचीतकडे लक्ष द्या. काही लोकांना घर, वाहन किंवा इतर महत्त्वाच्या गोष्टींसाठी खर्च करावा लागू शकतो, पण हा खर्च भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. ग्रहाचे संकेत सांगत आहे की कुंभ राशीच्या अनेक जातकांसाठी आर्थिकदृष्ट्या नवीन दारे उघडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सुरुवातीला परिणाम लहान वाटतील, पण पुढील काळात त्याचे मोठे फायदे देखील दिसू शकतात. मंडळी, प्रत्येक संधी ओळखा, प्रत्येक निर्णय विचारपूर्वक करा आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. कारण 7 जून नंतर नशिबाचा खेळ फक्त सुरू होत नाही, तर ते तुमच्या आर्थिक जीवनालाही नवीन दिशा देण्याचा प्रयत्न करत आहे. करिअर, नोकरी आणि व्यवसायात मोठा बदल. तर मंडळी, आता आपण त्या क्षेत्रात बोलणार आहोत ज्याचा थेट संबंध तुमच्या भविष्याच्या प्रतिष्ठेत आणि यशाच्या. या 7 जून रविवारनंतर कुंभ राशीच्या अनेक जातकांसाठी करिअरमध्ये मोठी हालचाल सुरू होण्याचे संकेत दिसत आहे. मंडळी, कुंभ राशीचे लोक स्वभावाने बुद्धिमान, नवीन कल्पनांनी भरलेले आणि इतरांपेक्षा वेगळे विचार करणारे असतात. पण अनेक वेळा तुमच्या कल्पनाची किंमत लोकांना उशिरा समजते. तुम्ही जे आज विचार करता ते इतरांना काही महिन्याची किंवा वर्षाची समजते. आता मात्र परिस्थिती बदलू शकते. गेल्या काही काळात तुम्ही केलेली मेहनत, घेतलेले कष्ट आणि दाखवलेले संयम आता फळ देण्यास सुरुवात करू शकतो. ऑफिसमध्ये तुमच्या कामाकडे वरिष्ठाचे लक्ष जाऊ शकते. काही लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, तर काहींना बढती किंवा चांगल्या संधीचे संकेत मिळू शकतात. मंडळी, जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर हा काळ आशादायक आणि दिवसापासून वाट पाहत असलेला फोन कॉल किंवा ईमेल किंवा मुलाखतीचे उत्तर आता मिळू शकते. विशेष म्हणजे काही कुंभ राशीच्या लोकांना त्याच्या अपेक्षेपेक्षा चांगली संधी मिळू शकते. त्यामुळे स्वतःवरचा विश्वास कधीही कमी करू नका. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी देखील हा काळ खूप महत्त्वाचा आहे. नवीन ग्राहक, नवीन संपर्क आणि नवीन प्रोजेक्ट तुमच्या आयुष्यात फक्त प्रवेश करू शकतात. काही लोकांना व्यवसायात सोशल मीडिया, ऑनलाईन प्लॅटफॉर्म किंवा नवीन मार्केटिंगमुळे वाढू शकतो. मंडळी, एक विशेष संकेत असा आहे की एखादी प्रभावशाली व्यक्ती तुमच्या प्रगतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकते. ही व्यक्ती वरिष्ठ अधिकारी, जुना मित्र, व्यवसाय भागीदारी किंवा एखादा महामार्गावर दिसू शकतो.
कधी कधी एक योग्य ओळख आपल्या आयुष्यातील अनेक वर्षाचा संघर्ष कमी करू शकते. त्यामुळे या काळात नवीन लोकांशी संवाद साधण्यास घाबरू नका. मात्र ग्रह एक सावधगिरीचा इशारा देखील देत आहे. तुमच्या यशामुळे काही लोक अस्तव्यस्त होऊ शकतात. ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात काही लोक तुमच्याबद्दल चुकीचा अफवा पसरवण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे तुमचे काम तुमच्यासाठी बोलून द्या. मंडळी, या काळात घाईघाईने निर्णय घेऊ नका. विशेष नोकरी बदलणे, भागीदारी करणे किंवा मोठी गुंतवणूक करणे याबाबत नीट विचार करा. कुंभ राशीच्या काही लोकांना परदेशाशी संबंधित संधी देखील मिळू शकते. ऑनलाईन काम, दूरस्थ नोकरी किंवा बाहेरच्या ठिकाणाहून आलेली ऑफर तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यश हे एका दिवसात मिळत नाही, पण एक दिवस असा येतो जेव्हा अनेक वर्षाची मेहनत अचानक फळ देते. ग्रह सांगत आहे की कुंभ राशीच्या अनेक लोकांसाठी तो दिवस आता जवळ येत आहे. लोकांच्या कौशल्यावर विश्वास ठेवा, तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा आणि कोणतीही संधी लहान समजू नका. कारण 7 जून नंतर तुमच्या करिअरमध्ये असा बदल घडू शकतो जो पुढील अनेक वर्षापासून तुमचा मार्ग ठरवेल. मंडळी, पुढील भागात 5 मे मध्ये आपण प्रेमसंबंध आणि कौटुंबिक जीवनात सविस्तर जाणून घेणार आहोत. करिअर आणि कारण नशिबाचा खेळ फक्त पैसा आणि करिअर पुरता मर्यादित नसतो, तो हृदयाशी संबंधित गोष्टींमध्ये मोठे बदल घडवू शकतो. मंडळी, प्रेम, नातेसंबंध आणि कुटुंबातील मोठा बदल. आता आपण त्या विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येकाच्या हृदयाशी जोडलेला आहे. प्रेम, नातेसंबंध आणि कुटुंब. 7 जून रविवार नंतर कुंभ राशीच्या अनेक जातकांच्या वैयक्तिक जीवनात काही महत्त्वाच्या घडामोडी घडण्याचे संकेत ग्रह देत आहे. काहींसाठी हा काळ आनंदाचा असेल तर काहींना महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात. मंडळी, जर गेल्या काही दिवसापासून किंवा महिन्यापासून तुमच्या नात्याला गैरसमज निर्माण झाले असेल तर आता परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे. मनातील दुरावा कमी होऊ शकतो, संवाद वाढू शकतो आणि नात्यातील विश्वास पुन्हा मजबूत होऊ शकतो. प्रेम संबंधात असलेल्या लोकांसाठी हा काळ विशेष ठरू शकतो. तुमच्या जोडीदारासोबत काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल चर्चा होऊ शकते. भविष्याचे नियोजन, एकत्र निर्णय घेणे किंवा नात्यातील पुढच्या टप्प्यावर नेण्याबाबत विचार सुरू होऊ शकतो. मंडळी, काही कुंभ राशीच्या लोकांना त्यांच्या जोडीदाराकडून एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. ही बातमी नात्यामध्ये नवीन उत्साह निर्माण करू शकते. अविवाहित लोकांसाठी देखील हा काळ खूप रोचक आहे. एखादी नवीन व्यक्ती तुमच्या आयुष्यात प्रवेश करू शकते. सुरुवातीला ही ओळख साधी वाटेल, पण हळूहळू ती अधिक महत्त्वाची बनू शकते. काही लोकांची अशी भेट कायमच्या ठिकाणी, मित्राच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियावर होण्याची शक्यता आहे. मात्र मंडळी, ग्रह एक महत्त्वाचा इशारा देखील देत आहे. कोणत्याही व्यक्तीवर लगेच पूर्ण विश्वास ठेवू नका. समोरची व्यक्ती समजून घेण्यासाठी वेळ द्या. फक्त गोड बोलण्यावर विश्वास ठेवणे योग्य ठरणार नाही. काही कुंभ राशीच्या लोकांना आयुष्यात भूतकाळ पुन्हा समोर येऊ शकतो. जुनी व्यक्ती संपर्क साधू, जुने नाते पुन्हा सुरू करण्याबद्दल विचार होऊ शकतो. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, भूतकाळातील प्रत्येक व्यक्ती भविष्याचा भाग असावीच असे नाही. म्हणून कोणताही भावनिक निर्णय घेण्यापूर्वी शांतपणे विचार करा. वैवाहिक जीवनात असलेल्या लोकांसाठी हा काळ तुलनेने सकारात्मक राहू शकतो. जोडीदारासोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. घरगुती विषयावर एकदम होण्याची शक्यता मिळेल. काही जोडप्यांसाठी घर, वाहन, गुंतवणूक किंवा कुटुंबाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते. मंडळी, कुटुंबाच्या बाबतीत देखील चांगले संकेत दिसत आहे. घरामधील वातावरण अधिक आनंदी होऊ शकतो. एखादी शुभ बातमी संपूर्ण कुटुंबाला एकत्र आणू शकते. काही लोकांच्या घरामध्ये धार्मिक कार्यक्रम, शुभ कार्य किंवा आनंदाचा प्रसंग घडू शकतो. आई वडिलांचे आशीर्वाद, कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला या काळात तुमच्यासाठी विशेष लाभदायक ठरेल. मंडळी, कुंभ राशीचे लोक बाहेरून खूप मजबूत दिसतात, पण मनाने ते खूप संवेदनशील असतात. त्यामुळे भावनांमध्ये अडकून स्वतःला त्रास करून घेऊ नका. ज्याच्यावर प्रेम करता त्यासोबत स्पष्ट बोला. मनातील गोष्ट दडवू नका आणि गैरसमज वाढवण्यापूर्वी संवाद साधा. कारण ग्रह सांगत आहे की 7 जून नंतर नशिबाचा खेळ तुमच्या प्रेम, नातेसंबंधाच्या जीवनात देखील मोठे बदल घडवू शकतो. काही नाती अधिक मजबूत बनतात, काही सत्य समोर येतील. काही लोकांच्या आयुष्यात प्रेमाचा एक नवीन अध्याय सुरू होऊ शकतो. पुढील भागात आपण आरोग्य, मानसिक शक्ती आणि ग्रहात दिलेल्या महत्त्वाच्या सावधगिरीबद्दल जाणून घेणार आहोत. आता आपण त्या विषयावर बोलणार आहोत
बोलणार आहोत, जो प्रत्येक यश, प्रत्येक नाते आणि प्रत्येक आनंदाचा पाया आहे. आरोग्य. कुंभ राशीच्या जातकांसाठी 7 जून नंतर काळ अनेक बाबत सकारात्मक असला तरी आरोग्याच्या बाबतीत काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. मंडळी, काही काळापासून तुम्ही अनेक गोष्टी मनात ठेवून जगत आहात. काही चिंता, काही अपूर्ण कामे, काही आर्थिक ताण किंवा भावनिक प्रश्न यामुळे मनावर दबाव वाढला असण्याची शक्यता आहे. बाहेरून तुम्ही शांत दिसत असाल, पण आतून अनेक विचार सतत सुरू असू शकतात. ग्रह सांगत आहे की आता शरीरापेक्षा मनाला विश्रांती देणे अधिक गरजेचं आहे. कारण अनेक कुंभ राशीच्या लोकांची समस्या शरीर नसून विचारामध्ये अडकलेली आहे. मंडळी, या काळात झोपेची कमतरता, मानसिक थकवा, डोकेदुखी, ताणतणाव किंवा एकाग्रता कमी होणे यासारख्या गोष्टी जाणवू शकतात. त्यामुळे स्वतःला सतत कामामध्ये झाकून देऊ नका. काही वेळ स्वतःसाठी काढा. सकाळी थोडे चाला, ध्यान करणे, प्रार्थना करणे किंवा शांत वातावरण वेळ घालवणे तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरू शकतो. विशेष मोबाईल आणि सोशल मीडियावर जास्त वेळ घालवणे कमी करा, कारण अनेक अनावश्यक माहिती मनात ताण वाढवतो. मंडळी, ग्रह आणखी एक महत्त्वाचा इशारा देत आहे, कारण या काळात घाईघाई वाहन चालवणे टाळा. प्रवास करताना काळजी घ्या. छोटी निष्काळजीपणा मोठं अडचण निर्माण करू शकतो. कारण आरोग्याच्या बाबतीत कोणताही त्रास सतत जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. योग्य वेळी तज्ज्ञांचा सल्ला घेणे नेहमी चांगले आहे. मंडळी, कुंभ राशीचे लोक भविष्याचा विचार न करता नवीन कल्पना शोधतात, इतरांपेक्षा वेगळा मार्ग निवडतात, पण कधी कधी हाच विचार जास्त होऊन चिंता बनतो. म्हणून लक्षात ठेवा, ज्या गोष्टी तुमच्या नियंत्रणावर नाही, ज्याच्यावर ऊर्जा वाया घालवू नका. तुमच्या हातात असलेल्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करा. काही लोक तुमच्यावर टीका करतील, काही लोक तुमच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करतील, काही लोक तुमच्या यशावर जळतील. पण मंडळी, प्रत्येक आवाजाला उत्तर देत बसला तर तुमचे ध्येय विसराल. तुमचा मार्ग स्पष्ट ठेवा, तुमचं लक्ष समोर ठेवा आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. या काळात आध्यात्मिक साधना, सकारात्मक विचार आणि शांत मन तुमच्यासाठी मोठे संरक्षण ठरू शकतं. कारण ग्रह सांगत आहे की पुढील काही दिवसांमध्ये तुमच्या आयुष्यात महत्त्वाची संधी येणार आहे आणि त्या संधीचा फायदा घेण्यासाठी तुमचे मन आणि शरीर दोन्ही मजबूत असणे आवश्यक आहे. मंडळी, आता आपण या संपूर्ण राशी भविष्याच्या सर्वात रोमांचक भागामध्ये येणार आहोत. अचानक मोठा बदल नेमका कोणता आहे, नशिबाचा खेळ कसा सुरू होणार आणि कुंभ राशीसाठी कोणता विशेष उपाय भाग्याचे दार उघडू शकतो. म्हणून पुढील भाग नक्की पहा, कारण खरी गोष्ट आता समोर येणार आहे. आता आपण या संपूर्ण राशी भविष्याच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. सुरुवातीपासून आपण पैसा, करिअर, व्यवसाय, प्रेम, कुटुंब आणि आरोग्य याबद्दल सविस्तर चर्चा केली. पण आता तो प्रश्न ज्याचे उत्तर प्रत्येक कुंभ राशीचा जातक जाणून घेऊ इच्छितो, तो अचानक मोठा बदल नेमका कोणता आहे. मंडळी, ग्रहाचे संकेत सांगत आहे की 7 जून रविवार पासून तुमच्या आयुष्यातील एक जुना अध्याय हळूहळू संपत आहे आणि नवीन अध्याय सुरू होत आहे. हा बदल प्रत्येकासाठी सारखा नसेल. काही लोकांसाठी तो आर्थिक लाभाच्या रूपात येईल, काहींसाठी करिअरमधील मोठ्या संधीच्या रूपात येईल, काहींसाठी प्रेम आणि नातेसंबंधामध्ये सकारात्मक बदल घेऊन येईल, तर काही लोकांसाठी हा बदल स्वतःच्या विचारामध्ये आणि आत्मविश्वासामध्ये दिसून येईल. मंडळी, अनेक दिवसापासून तुम्ही ज्या गोष्टीची वाट पाहत आहात त्याबाबत हालचाल सुरू होऊ शकते. एखादा फोन कॉल, एखादा मेसेज, एखादी भेट किंवा एखादा निर्णय. ही छोट्या वाटणाऱ्या घटना पुढे जाऊन खूप मोठा परिणाम करू शकते. ग्रह सांगत आहे की आता तुमच्या समोर काही नवीन दारे उघडू शकतात, पण त्या दारातून आता जाण्याचे धैर्य तुमच्या मनामध्ये असणे आवश्यक आहे. कारण नशिबाचा खेळ सुरू झाला असला तरी प्रत्येक संधी पकडण्यासाठी कृती करावा लागेल. मंडळी, एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा, भूतकाळातील अपयशाला धरून बसू नका. ज्या गोष्टी घडून गेल्या त्या बदलता येत नाही, पण पुढे काय घडणार हे तुमच्या आजच्या निर्णयावर अवलंबून असते. काही कुंभ राशीच्या लोकांना पुढील काही दिवसात अशी व्यक्ती भेटू शकते जी त्यांच्या आयुष्याची दिशा बदलू शकते. काहींना अचानक मोठी जबाबदारी मिळू शकते, काहींना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळायला सुरुवात होईल. काही लोकांना असे वाटेल की महिन्यापासून अडकलेली ऊर्जा आता मुक्त झाली आहे. विश्व अनेकदा आपल्याला योग्य वेळी योग्य संधी देते, पण ती संधी ओळखण्यासाठी संयम, विश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक असतो. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःच्या क्षमतेवर शंका येऊन देऊ नका आणि येणाऱ्या बदलाचे स्वागत करा.
कारण ग्रह सांगत आहे की कुंभ राशीसाठी आता परिस्थिती हळूहळू अनुकूल होत आहे. आज जे अशक्य वाटत आहे तेच उद्या तुमची सर्वात मोठी उपलब्धी ठरू शकते. अंतिम संदेश मंडळी, 7 जून रविवार हा दिवस तुमच्यासाठी एक संकेत आहे. हार मानू नका, स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रत्येक संधी ओळखण्याचा प्रयत्न करा. कारण कुंभ राशीचा खेळ आता सुरू झाला आहे. मोठा बदल जवळ आला आहे आणि नशीब तुमच्या बाजूने वेगाने वळणाचे संकेत मिळू शकत आहे. पुढील दिवसामध्ये सकारात्मक राहा, मेहनत करा आणि विश्वास स्वतःवर ठेवा. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. चला तर मंडळी, आता नशिबाची साथ हवी असेल तर अडकलेली कामे पूर्ण व्हावी, आर्थिक प्रगती व्हावी आणि मनातील नकारात्मकता दूर व्हावी असं वाटत असेल तर 7 जून रोजी हा सोपा प्रभावी उपाय अवश्य करा. सकाळी स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करा आणि घरातील देवघरात किंवा शांत ठिकाणी बसून शनिदेव आणि आपल्या इष्ट देवतेची स्मरण करा. त्यानंतर 21 वेळा हा मंत्र जप करा. ओम शनिचाराय नमः. मंत्र जप पूर्ण झाल्यानंतर एक पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन थोडे पाणी अर्पण करा आणि मनातील एक इच्छा व्यक्त करा. शक्य असल्यास एखादा गरजू व्यक्तीकडे काळे उडीद, काळे तीळ किंवा अन्नदान करा. दानामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि मनाला समाधान मिळते. या दिवशी विशेष कोणाचाही अपमान करू नका, खोटे बोलू नका, रागावर नियंत्रण ठेवा, वडीलधाऱ्यांना आशीर्वाद द्या आणि एखाद्या गरजूंना मदत करा. उपाय हे नशीब बदलण्याची जादू नसते, पण ते आपल्याला सकारात्मकता, शिस्त आणि आत्मविश्वास देतं. जेव्हा सकारात्मक विचार, चांगले कर्म आणि मेहनत एकत्र येतात तेव्हा यशाची दारं उघडू लागतात. मनापासून प्रार्थना करा आणि विश्वास ठेवा. प्रत्येक नवीन दिवस नवीन संधी घेऊन येतो. जय शनिदेव, जय कुंभ राशी. तुमच्या जीवनात सुख, शांती आणि प्रगती नांदो. आज आपण 7 जून रविवारसाठी कुंभ राशींचे संपूर्ण राशी भविष्य जाणून घेतले आहे. ग्रहाचे संकेत सांगत आहे की तुमच्या आयुष्यात आता एक नवीन अध्याय सुरू होण्याची वेळ आली आहे. अनेक दिवसांचा संघर्ष, प्रतीक्षा आणि मेहनत याचे फळ हळूहळू मिळू शकले आहे. कदाचित आज तुम्ही सर्व काही बदललेलं दिसणार नाही, पण येणारे काही दिवस तुमच्या जीवनात अशी घटना घेऊन येऊ शकतात ज्यामुळे स्वतः म्हणाल, खरं इथून माझे नशीब बदलायला सुरुवात झाली होती. मंडळी, स्वतःवर विश्वास ठेवा, मेहनत करा आणि सकारात्मक विचार ठेवा आणि कोणताही संधी लहान समजू नका. कुंभ राशीचा खेळ आता सुरू झाला आहे. मोठा बदल अगदी जवळ आला आहे. नशिबाची साथ मिळण्याचे संकेत स्पष्ट दिसत आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तुमच्या एका कमेंटमुळे सकारात्मक ऊर्जा आणि भक्तीचा संदेश इथपर्यंत पोहोचतो. सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. भेटू आपण एका अशा राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वस्त खा, मस्त राहा मंडळी. बाय.